एक महत्त्वाची बातमी आहे। एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे चेन्नई विमानतळावर या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग झालंय। काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल यांनी हे ट्विट केलेलं आहे। विमानामध्ये अनेक खासदार असल्याची सुद्धा माहिती मिळते। आताची महत्त्वाची बातमी, चेन्नई विमानतळावर एका विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। एअर इंडियाचं हे विमान होतं आणि तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्याचं इमर्जन्सी लँडिंग झालेलं आहे। या संदर्भातली माहिती काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल यांनी ट्विटद्वारे दिली आहे। काय म्हटलेलं आहे त्यांनी ट्विटमध्ये पाहूयात। त्रिवेंद्रमहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडिया विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय। मी, अनेक खासदार आणि शेकडो प्रवासी आज भयावह दुर्घटनेच्या जवळ होतो। उड्डाणानंतर काही वेळातच आम्हाला अभूतपूर्व अशांततेचा सामना करावा लागला। जवळपास 1 तासानंतर कॅप्टनने विमानाच्या सिग्नलमध्ये बिघाड झाल्याची घोषणा केली आणि ते चेन्नईकडे वळले। 2 तास लँडिंगसाठी परवानगीची वाट पाहत विमान फिरत होतं। मात्र नंतर सुरक्षित विमानाचं लँडिंग झालं। या संदर्भात तातडीने चौकशी व्हावी। तर काँग्रेसचे नेते वेणुगोपाल यांनी हे ट्विट केलेलं आहे आणि चौकशीची मागणी केली आहे।